जो गाईला मानत नाही, जो शास्त्राला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणायचं, बरोबर आहे का नाही? मग एवढं सुंदर नियोजन असून सुद्धा काही लोक इकडे पाठ फिरवतात, असं समजून चालवते नास्तिक आहे, त्यांच्या नशिबात कीर्तन नाहीये. याच्यापेक्षा एक बरा आहे, तो आदम आहे. काही लोक कीर्तनाला येत नाही पण बिचारे जेवायला का नाही येतात. म्हणजे जे येत नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे, जे येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे, बरा आहे. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला होता, बिरबल जी मालक, कितवी शिकलाय रे तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. राजे साहेब, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा थोडा जास्त शिकलेला आहे. नाही कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढे चालायचं, बरोबर आहे का नाही? तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना थोडा तुतार्यांचा आवाज कमी कर. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, बाबा तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांचं जीवनचरित्र वाचण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. दुपारची शाळा सुटली की मुलं आश्रमात जायचे आणि त्या साधू महाराज त्या पोरांना म्हणायचे, ए पोरांनो, ए मुलांनो इकडे या. आणि ते मुलं त्या साधू महाराजाकडे गेले की ते साधू महाराज काय करायचे, त्या पोरांना चॉकलेट द्यायचे, गोळ्या द्यायचे. पोरांना म्हणायचे, पोरांनो ऐका ना, मला राम राम म्हणून चिडवा. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या भेटायचे, पैसे भेटायचे. महाराजाच्या आश्रमात गेले की पोरांना म्हणायचे, ए पोरांनो, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, अरे जरी हे मुलं मला चिडवत असेल, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून भगवंताचं काय करून घेतोय, नामस्मरण करून घेतोय. काय तुकोबरायचं गोड प्रमाणे पहा. सेवितो हारस वाटितो किती गोड वर्णन केलं रे. ते स्वतःही देवाचं चिंतन करतात आणि त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतात. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रानभरी. बसणारे मायबाप, 3 वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले, अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, बाबा त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन नाही करतो, त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. नाथ महाराजांनी रामायणामध्ये एक ओवी खर्च केली, किती गोड आहे पहा. निमिषार्थ तुटीला वक्षण जेन सोडिती हरिचरण, ते वैष्णवा माझी अग्रगण्य, राया ते जान उत्तम भक्त. माय बाप, हनुमंतराय सीता शोधण्यासाठी निघाले. प्रभू रामचंद्रासमोर हात जोडले, प्रभू ओ प्रभू, आई साहेबांच्या शोधार्थ चाललोय मी. असं ऐकलंय की लंकेमध्ये रावणाच्या 80,000 बायका आहे, अनेक राक्षसांच्या अनेक बायका आहे. मी माझ्या आई साहेबाला कसं ओळखू, सीता आई साहेबाला कसं ओळखू? त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या आणि प्रभू रामचंद्राला हनुमंताला सांगतात, हनुमंता, ए हनुमंता, तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल ना रे दादा, तिथले सर्व पशु पक्षी श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. ए हनुमंता, तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल ना रे, तिथले पशु पक्षी देवाचं चिंतन करत असेल, तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असेल, तिथले झाडाच्या पालव्या सुद्धा प्रभू रामचंद्राचं चिंतन करत असेल. हनुमंत याच्या पुढे जाऊन सांगू, तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. किती गोड प्रमाण तू कोबरायचंय म्हणा. राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान, राम राजीव लोचन तुका चरण वंदित. असे उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकाराने सांगितलं, बाबा उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन नाही करतो, निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. पहिलं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण देतो. मंगळवेड्याची भिंत कोसळी आणि नामदेवरायाने पांडुरंगाने नामदेवरायला आवाज दिलाय, ए नामा, ए नामा. धावत पळत माझे नामदेवराय पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा, काय झालं रडायला? काही नाही रे नामा, मंगळवेड्याची भिंत कोसळली आणि माझा चोखोबराय मरण पावला, जा रे त्याची अस्थी घेऊन ये. पांडुरंग परमात्म्यासमोर माझ्या नामदेवरायाने हात जोडले. देवा, हजारो लोक त्या भीतीखाली दडून मेले, ओ मी चोखोबरायची अस्थी कशी ओळखायची? त्यावेळेस पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायाला सांगितलं, नामा
अरे अस्ती उचल आणि कानाला लाव, ज्या अस्तीमधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी येईल ना रे, ती माझ्या चोखोबरायची असती बसणारे मायबाप. मेल्यानंतर ज्या लोकांचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्यांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त आपण कीर्तनात ऐका, प्रॅक्टिकली करून बघायचं. आपल्या बापाकडूनही होणार नाहीये. आपण कीर्तनात बसल्या बसल्या आपले थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, हाडं कधी म्हणणार आहे? आपल्यातलं एखादं मेलन त्याचा हाडूक उचललं कानाला लावलं तर शांताबाई आवाजाने दाट शक्यता आहे. काही काही हाडातून झिंग झिंग झिंगाट आवाज येऊ शकतो. काही हाडानं तर एवढी देशी पेली की हाडातून देशीचा वास येऊ शकतो महाराज. त्यामुळे हे जे वर्णन चाललंय ते तुमचं माझं नाही, हे उत्तम वैष्णवाचं वर्णन आहे. जगद्गुरु तुकोबराय दररोज भामचंद्र डोंगरावर बसण्याला जायचे, कधी भंडाऱ्या डोंगरावर जायचे, विको कमी कर, कधी घोराड्या डोंगरावर जायचे. आई साहेबांनी विचारलं, मालक परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही, थोडं बेस दे. परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही हो, पण नेमकं सांगत जा ना, आज भंडाऱ्या डोंगरावर चाललो, भामचंद्र डोंगरावर चाललो, घोराड्या डोंगरावर चाललो. मालक तुम्हाला तर माहिती, तुम्ही जेवल्याशिवाय मी अन्न सुद्धा घेत. बरेचसे कीर्तनकार लोक कीर्तनातून सांगतात बा तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती, तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती. बरं सांगणाराही तोला मोला सांगतो, ऐकणारे सुद्धा मस्त माना हलवतात. मला प्रश्न हा पडलाय की तुकोबरायची पत्नी ही भांडकुदळ होती हे पाहायला सांगणारा कीर्तनकारही हजर नव्हता, ऐकणारे लोकही हजर नव्हते. मग कोणत्या बेसवर सांगता? तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती हे मलाही मान्य आहे, पण भांडण ती पांडुरंगासोबत करत होती. तुकोबरावर तिचं अत्यंत प्रेम आहे. इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे, माया हो, जी माय माऊली नवरा जेवेपर्यंत जेवत नाही ती भांडकुदळ कशी असू शकते हो महाराज? भांडकुदळबाईचं वर्णन करत असताना भागवतामध्ये 2 श्लोक खर्च केलेले. सो वाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सकुलोद्भवा हा लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही तिला काय म्हणतात? भांडकुदळ म्हणतात. हा प्रश्न मी तुम्हाला काय विचारला? माणसं भांडकुदळ नसतात, महिलाच भांडकुदळ असतात ना महाराज, बरोबर आहे का नाही? आतापर्यंत कधी ऐकलं का लग्नाच्या अगोदर 2 भाऊ कधी वाहिले निघले? नाही नाही, यांचे पाऊलं आले की 2 भाऊ वायला निघतात. हे यांचे पायगुण येतो, त्याला आपण काय करायचं? बरोबर आहे का? मी सत्य मानतोय ना. लग्नाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एखादा तरी भाऊ वायला निघला असं एखादं उदाहरण झालं का तुमच्या मालेगावमध्ये? हा, लग्न झाल्यावर वायले निघलेले असे हजारो नावं मी तुम्हाला देऊ शकतो. विठाला विठ्ठल सांगितले, अधम 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 मध्यम आणि उत्तम. तुकोबराय सांगतात, आवले मी ज्या वेळेस भजनासाठी जातो त्यावेळेस ठरवून जात नाही ग, माझे पाय मला जिकडे घेऊन जातात मी तिकडे जातो. मग महाराज मी ओळखायचं कसं? तुकोबरायने सांगितलं, आवले मी ज्या रस्त्याने गेलो असेल त्या रस्त्याची माती उचल आणि कानाला लाव. त्या मातीमधून जर श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी आला ना, समजायचं मी त्या रस्त्याने गेलो असेल. अरे काय ताकद असेल माझ्या तुकोबरायची. तुकोबरायचे सजीव पाय ज्या जमिनीला लागतात ती निर्जीव जमीन सुद्धा काय म्हणते? विठ्ठल विठ्ठल. जनाबाईचे सजीव हात ज्या गौऱ्यांना लागतात त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तुकोबरायची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना मगाशी मी तुम्हाला ओवी सांगितली, निमिषार्थ तुटील वक्षण जे न सोडिती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जान उत्तम भक्त. 4 प्रकारचे वैष्णव, वैष्णवाचे 2 लक्षण आहे. एक बाह्य लक्षण आहे, दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना तुकोबरायने स्पष्ट सांगितलंय, पहा वैष्णवाचं बाह्य लक्षण सांगत असताना तुकोबरायने प्रमाण किती गोड खर्च केलं पहा. ऊर्ध्वपुंड्र भाळ तो मंडप ओव्हरफ्लो झाला म्हणजे आपण कार्यक्रम सक्सेस करून दाखवलाय मालेगावकरांनी, बरोबर आहे का नाही? परमार्थ खूप वाढलाय, पण परमार्थामध्ये विश्वास कोणावर ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न उपस्थित झालाय महाराज. कारण दगड उचलला की संत जन्माला यायला लागलाय आणि लोकांची धारणा अशी झालेली आहे, लोक कोणावर कधी कसा काय विश्वास ठेवतील काही कळत नाही महाराज. लोकांना असं वाटतं ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याचं कीर्तनाचं मानधन मोठं तो सगळ्यात मोठा बाबा. अरे असं काही नसतं रे गाड्यानो.
दाढीवरण, गाडीवरण, पब्लिकवरण, समाजावर तुम्ही कीर्तनकार नाही ठरू शकत. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या नवऱ्यानं 10,000 रुपये दिले तुम्हाला आणि सांगितलं बाई मालेगावच्या कापड दुकानात जाईन तुला एखादी मनासारखी साडी घेऊन ये. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा माया हो, तुम्ही 10,000 रुपये घेऊन दुकानात गेले आणि एक साडी तुम्हाला घ्यायची तर कमीत कमी किती साड्या पाहता हो तुम्ही? कमीत कमी विचारलं बरं, जास्त जास्त नका सांगू. कमीत कमी 100 धरा ना. एक साडी पसंत करण्यासाठी किती साड्या पाहता तुम्ही? अरे मग एक साडी पसंत करण्यासाठी माया हो, जर तुम्ही कापड दुकानामध्ये 100 साड्या पाहत असाल तर साधू ठरवत असताना काहीतरी प्रोटोकॉल पाहिले पाहिजेत का नाही? महाराजावर श्रद्धा ठेवत असताना कोणत्या येड्या बागड्यावर श्रद्धा ठेवता आणि त्यानं काही उद्योग केले की लोक म्हणतात हो ते महाराज बिघडले. आम्ही सांगितलं तुम्हाला त्याच्या नादी लागायचं, तुम्ही काय लागले? अरे महाराष्ट्रामध्ये जगताय ना तुम्ही, तर मग महाराष्ट्रातल्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये 2च महाराज झाले, एक ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे तुकाराम महाराज. मग काही लोक म्हणतील गजानन महाराज नाही का? तुकाराम महाराज आले की गजानन महाराज आलेच, तुकाराम महाराज आले की नामदेव महाराज आलेच, ज्ञानेश्वर महाराज आले की नाथ महाराज आले. अरे तुम्ही पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर भजन काय करता ज्ञानोबा? अरे पाया आणि कळस आल्यानंतर भीती येणारच आहे ना. विटी येणारे, सिमेंट येणारे, पीओपी येणारे, फॅन येणारे, एसी येणारे. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याला साधू नाही म्हणलं पाहिजेत महाराज. तुम्ही बाह्यरंगाने कोणाच्याही नादी लागायला लागले, कोणाच्याही मागं पळायला लागले आणि असं झाल्यानंतर कसं होईल? अजिबात नाहीये. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला जर जीवनामध्ये विश्वासघात करून नसेल घ्यायचं ना, तर एका संप्रदायाच्या सेवकाची विनंती गड्यांनो, जीवनामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय विश्वास ठेवा. अरे मी कीर्तनकार असून सुद्धा तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्यासारख्या महाराजावर सुद्धा विश्वास नका ठेवू रे. मी एक संप्रदायाचा प्रचारक आहे, मी संत नाहीये. कोण म्हणतंय? जसं डीएड सीएटी पास होऊन एखादा मुलगा, एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, तसं सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करून आम्ही फक्त तुम्हाला त्यांची उष्टावळी सांगतो. आम्ही तुमच्यासारखे सामान्यच माणसं आहोत, फक्त काहीतरी 4 गोष्टी शिल्लक शिकून तुम्हाला आम्ही काय करतो सांगतोय. म्हणून कीर्तन करतो म्हणजे तो साधू आहे असं अजिबात नाहीये, आणि साधू कीर्तन करत नाही असंही काही नाही बरं महाराज. डोळस परमार्थ करा ना. पीना पाणी पीना छान के और गुरु करना, बरोबर आहे का नाही? पाणी पिना आणि गुरु करना छान के. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कोणाच्याही नादी लागू नका. कोणाच्याही नादी लागसाल जीवनामध्ये फजिती होईल. म्हणून बाह्यरंगाने कोणाला साधू म्हणू नका. ज्याच्या कपडाला गंध आहे, ज्याच्या कळ्यामध्ये माळ आहे, त्याला सुद्धा काय म्हणतात? वैष्णव म्हणतात. एक साधक तुकोबरायकडे गेला, बाबा अहो ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्यांच्या कपडाला गोपी चंदन टिळा, असे लोक नगरपालिकेच्या टायमाला धाब्यावर सापडतात. मग त्यांना तुम्ही साधू म्हणणार आहे? साधू म्हणूच नका. संतांचे लक्षणं सांगत असताना स्पष्ट सांगितलंय तुकोबरायनं, तेचे संत अवघी देवावरी माया. ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणा. अवघ या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण. अवघ या शब्दाचा अर्थ काय माया हो? संपूर्ण. संपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व, आणि सर्व या शब्दाचा अर्थ आहे सगळं. शब्द कोणते कोणते? अवघ, संपूर्ण, सर्व आणि सगळं. हे शब्द सर्व मराठीतलेच आहे, पण याचा अर्थ हाच आहे की देव सोडून ज्याचा जीवनात दुसरा कशावरच प्रेम नाही त्याला काय म्हणतात? अवघ. हे बघा, ज्याचं अवघ प्रेम देवावर, अशा लोकांचा समागम तुकोबराय सांगतात. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. महाराज सांगतात वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. मला एक प्रश्न करायचा आहे, अवघ प्रेम मनुष्य देवावर कसं करू शकतो? करणारच नाही महाराज. कसं करल माणूस? भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना प्रामुख्यानं 3 गोष्टी अशा निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. बसणारी मंडळी लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करता तुम्ही? बसणारे कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावं? नाही वाटत ना. म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं तरी त्याला राग येतो, त्याला असं वाटतं मला जीवनभर लोकांनी तरुणच म्हणलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? माणूस माणसाच्या शरीरावर एवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. मी नेहमी सांगतो, माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता, आता नाही येतो बिचारा. मी 2017 साली फॉर्च्युनर गाडी घेतली होती. एकदम चांगला गुबगुबीत होता, मस्त. त्याचं वजन 80-85 किलोचा होता, पण त्याचं नशीब एवढं खराब की वरती मजलाच नव्हता, म्हणजे केस नव्हते, टक्कल पडलेलं होतं. गाडी मस्त चालवायचा. गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी त्रिक गाडी आणि गाडी चौक गाडी. काहीच कळत नव्हतं त्याला. ट्रॅक्टरवरून उचलला आणि फॉर्च्युनरमध्ये टाकला. मस्त गाडी पळवायचा. एक दिवस कासारा घाटामध्ये आम्ही मुंबईतून कीर्तन करत असताना चहा प्यायला गाडी थांबली. म्हणे महाराज. म्हणलं काय रे?
रात्रंदिवस तुमच्यासोबत फिरतो म्हणे गड्या, 4 राज्य फिरतोय आपण, एवढं तुमचं वजन आहे. म्हणलं मग, पण मी पण तुमच्यासोबत एवढा गोरा गोमटा देखना सुंदर दिसतो, पण महाराज थोडं केस नसल्यामुळे माझं वजन पडत नाही हो. म्हणलं तू कशाला वजन टाकतो, वजन टाकायला मी आहे ना, तू गाडी चालव. नाही पण म्हणे आता एवढे लोक तुमच्या ओळखीचे, एवढे डॉक्टर लोक ओळखीचे, एखादा डॉक्टर पहा ना माझ्या डोक्याला केस आले पाहिजेत. त्याचं नशीब एवढं चांगलं, आम्ही बोलत असताना एका माणसाचा फोन आला, हॅलो पुरुषोत्तम महाराज आहे का? म्हणलं हो मीच बोलतोय. मी अमुक अमुक डॉक्टर बोलतोय पुण्याहून, माझ्या आईची पुण्यतिथी तुमचं कीर्तन मला हवं. म्हणलं काही हरकत नाहीये. तुम्ही मानधन वगैरे किती घेणार? मी म्हणलं डॉक्टर 1 रुपयाचं मानधन नको, फक्त मला असं औषध द्या की माझ्या ड्रायव्हरच्या डोक्याला केस आले पाहिजेत. डॉक्टर हुशार होता म्हणे, काळजी करू नका म्हणे महाराज, तारीख लिहून घ्या, कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला असं औषध देतो की 8 दिवसात तुमच्या ड्रायव्हरला केस येणार येणार आणि येणार. मी आपलं कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं, ड्रायव्हरने एक बाटली दिली, त्याच्यात थोडं तेल वगैरे होतं, गोळ्या दिल्या आणि त्या ड्रायव्हरला सांगितलं 8 दिवस फक्त तू ही चप्पी चोळायची, तुला 9व्या दिवशी केस येणार. त्यानं तिथंच गाडीची चाबी दिली, ही चाबी तू, आता मला 8 दिवस फोन करायचा. अरे म्हणलं मी घरी कसं जाऊ, मला अजिबात फोन करायचा नाही. ते ट्रॅव्हल्स मध्ये बसलं, घरी आलं. मी दुसरा ड्रायव्हर बोलून घेतला. मी 4-5 दिवस तिकडे पुणे परिसरातच कीर्तन होते, कीर्तन संपले बरोबर 7व्या दिवशी मी घरी गेलो. मला वाटलं 8 दिवस झाले डॉक्टर माझ्या ड्रायव्हर माझ्या सोबत नाहीये. मी घरी गाडी वगैरे लावली, फ्रेश झालो, पहिलं त्याला भेटायला गेलो. त्यानं मला लांबूनच पाहिल्यानंतर जोरात रडायला लागला. मी म्हणलं अरे काय झालं? काही नाही म्हणे महाराज, डॉक्टरने आपला घात केला हो. मला काय झालं? म्हणे पहिले तरी कसे तरी खुंट होते हो म्हणे महाराज, ते तेल दिल्यापासून डायरेक्ट समृद्धीचा बायपासच झाला हो म्हणे, काहीच राहिलं नाहीये. माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतात तेवढं कशावर करत नाही. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर बसणारे मंडळी, दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर. अरे आज चांगले कपडे तरी कशाला घालायचे, लोक काय म्हणतील? घर कशाला बांधायचे, लोक काय म्हणतील? परिस्थिती नसताना 3-3 रुपये टक्क्यानं व्याजानं पैसे काढून पोरीचे पोरायचे लग्न करायचे, कायसाठी करायचे हो? लोक काय म्हणतील? अरे मी याच्या पुढे जाऊन सांगू का, काही महाशय तर एवढे भाग्यवाने, लोक काय म्हणतील म्हणून कीर्तनाला येऊन बसतात. बस सर्व मालेगाव गेलो आणि मी जर नाही गेलो तर लोक काय म्हणतील म्हणून कीर्तनाला येतात. अरे लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नको ऐकू, माझा देव काय म्हणाल म्हणून कीर्तन ऐकलं पाहिजे. दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर. लक्ष देऊन ऐका, या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण या 3ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. प्रमाण घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण, जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवा. या 3ही गोष्टीवर तुकोबराने लात मारली. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. नाही शरीराचा विचार केला जगद्गुरु तुकोबराने. अरे मंबाजीबाने जगद्गुरु तुकोबराला काठीने मारलं, नाही विचार केला गड्यानो. आणि समाजाचा विचार तर तुकोबराय करतच नव्हते. का? तुकोबराने परमार्थ करणाऱ्या साधकाला सांगितलं की काळ सारावा, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. कोणता समाज माणसाचा झाला म्हणून हा समाज आपला होणार आहे. अरे 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी पतिव्रता माझी सीताई साहेब, त्या सीतेला जर या समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची? लोक आपल्यावर प्रेम करतील आणि आपल्याला चांगलं म्हणतील. एक सांगू गड्यांनो तुम्हाला, 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ होती पतिव्रता माझी सीताई साहेब. विदेही जनकजीचा बाप होता, लक्ष्मणासारखा वैराग्यवानजीचा धीर होता, कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक प्रभू रामचंद्रजीचा नवरा होता. त्या सीतेला सुद्धा समाजाने नाही सोडलं तर परमार्थ करणाऱ्या लोकांना लोक नावं ठेवतील, यात काही नवं नाहीये. अजित दादा हा खूप कामाचा माणूस होता, हे कळण्यासाठी त्या बिचाराला काय धावं लागलं, मरावं लागलं.
तो जिवंत असताना बिचारे कोणीच कधी त्याला चांगलं म्हणत नव्हते. आता मोबाईलचं स्टेटसद्वारे सांगतात की खरोखर या महाराष्ट्राची खूप हानी झाली, या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं, की महाराष्ट्राने चांगलं काम करणारा माणूस गमावला. अरे या महाराष्ट्राला लागलेला एक शाप आहे गड्यांनो, या महाराष्ट्राला लागलेले कलंक आहे की इथं तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल, सिद्ध व्हायचं असेल तर तुम्ही किती चांगले होते हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं. महाराज काय करावं लागतं? सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं हो. म्हणून खरं सांगू का, समाजाचा जास्त लोड घेत जाऊ नका, समाजाचा ताण घ्यायचा नाही. समाज कोणाला कधी काय बोलेल काही सांगता येतं का? ज्याला घरात बायको आंघोळीला पाणी टाकत नाही ते सुद्धा म्हणतं नरेंद्र मोदीला अक्कल नाही. अरे तुझं बजेट किती बावळ्या, तू बोलतो कोणाला? ग्रामपंचायतला उभं राहिला की 2 मतदान पडतं तुला, स्वतःची बायको मतदान करत नाही, तू देशाच्या पंतप्रधानाविषयी बोलतो. लोकांचा लोड घ्यायचा नाहीये. गायक, वादक, कीर्तनकार, समाजाची सेवा करणाऱ्या लोकांनी माझं एक वाक्य लिहून ठेवा. अरे लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाही, लोक बलात्कार करण्यासाठी लाजत नाही, लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाही, लोक खोटं बोलण्यासाठी लाजत नाही, तर आपल्यासारख्या धर्मप्रचार करणाऱ्या माणसाने समाजाचा जास्त विचार नाही करायचा गड्यांना. ज्या झाडाला फळं जास्त आहे त्याच झाडाला लोक दगड मारतात, ज्याला फळं नाही फुलं नाही त्याला दगड कसे मारतील? अरे नाम है इसलिए तो बदनाम है ना सर. आता नामच नाही तर कोण बदनाम करणार आहे? तुम्ही कधी एखाद्या भिकाऱ्याची पोस्ट करताना पाहिली का कोणी फेसबुकला? तुम्ही समजून चालावं, तुमच्या माघारी तुमच्या नावाची चर्चा चालू आहे त्यावर ते समजून चालावं की मार्केटमध्ये तुमचं काम थोडं बरं चालू आहे. बरोबर आहे का नाही? नाही तर कोणी कोणाविषयी बोलायला तयार नाहीये. पण परमार्थ करणाऱ्या माणसाने वाक्य लिहून ठेवा. कोणी निंदा कोणी वंदा अमुचा सोहिताचा, तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. म्हणून समाजाचा विचार करायचा नाही. ठीक आहे महाराज, शरीराचा विचार शरीराचा त्याग ठीक आहे, समाजाचा त्याग ठीक आहे, धनाचाही त्याग तुकोबरायांनी केला. या महाराष्ट्राचे हिंद विश्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या तुकोबराईकडे नजराणा घेऊन गेले. बाबा बायको अन्न करता मेली तुमची, घ्या ना थोडा हा नजराणा. त्यावेळेस तुकोबराईच्या मुखातले उद्गार, सोने रुपे आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे, तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान राजे. तुम्हाला जर असं वाटतंय आम्ही सुखी व्हावं तर आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मग या तिन्ही गोष्टीचा त्याग तुकोबराईने केला. याचं कारण अवघी देवा त्यांनी या संसारात तिरांजली मांडलेली. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन नावडे धन, नावडे माता नावडे पिता. याचं कारण अवघी देवावरी माया. आणि ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी त्यांनी तृणवत समजल्या. अभंगाचं दुसरं नाही Oh
सांगतात, नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे धन समजलं, गवताप्रमाणे तन समजलं. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा ज्या वैष्णवाचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजल्या, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये जर काही परमार्थिक संकट आलं तर ते आपला परमार्थ सोडतात का? महाराज सांगतात, पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. अरे जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी माणसाने परमार्थ नाही सोडला पाहिजेत. महाराज प्रमाण किती गोड आहे माझ्या तुकोबरायचं. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती. बसणारे मायबाप, अरे पाची पांडवाच्या जीवनामध्ये थोडं संकट नाही आलं. लक्षागृहाला आग लावलेली आहे, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आई साहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, तरी परमार्थ नाही सोडला. दुसरं प्रमाण माझे तुकोबराय देतात, प्रल्हादासी पिता हो करीतो जाचनी, परितो स्मरे मनी, नारायण नारायण. पाहती पांडव अखंड वनवासी. मायबाप, हिरण्यकश्यपूने राज्यामध्ये दौंडी दिली होती. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या राज्यामध्ये देवाचं भजन करत त्याला सुळावर दिले जाईल. पण काय माझ्या देवाचं गणित आहे. बाप नास्तिक होता, पण बापाच्या पोटी जो मुलगा जन्माला घातला तो हरिभक्त भक्त प्रल्हादजी. नारायण नारायण हो नारायण नारायण नारायण, भजमन नारायण भजमन नारायण, भजमन नारायण भजमन नारायण. हिरण्यकश्यपूने सांगितलं, वेड्या माझ्या कुळाला बट्टा लावायला जन्माला आलेला आहेस, कोणाच्या जीवावर तू जगतोस, कुठेही तुझा जगाचा मालक. 17 ते 18 वेळेस मारण्याचा प्रयत्न केलाय आणि शेवटी विचारलं कुठेही जगाचा मालक. त्यावेळेस भक्त प्रल्हादाने जे उत्तर दिलं ते किती सुंदर आहे. पिताश्री न केवलम मे भवतस्य राजन, सवय बलम बलिनाच्या परेशा परे वरे मिस्त्री जंगमाये ब्रह्मादयो एन वशम प्रणिताहा. माझा देव नाही असं ठिकाण दाखवा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. एवढं दुःख भक्त प्रल्हादजीच्या जीवनामध्ये आलं तरी पण तुकोबराय सांगतात, परितो स्मरे मनी नारायण, पहती पांडव अखंड वनवासी. मीराबाईच्या जीवनामध्ये थोडं दुःख आलं का हो? इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या माय मावल्या माया हो, परमार्थ करत असताना जर आपले नातेवाईक आपल्याला नावं ठेवत असल, आपली सासू म्हणत असेल हिला परमार्थाचा खूप छंद लागलाय, परमार्थाचे खूप वेड्यावानी करायला लागली, उठलं की कथेला जाती, उठलं की कीर्तनाला जाती, त्या माय माऊलीने मनात अजिबात संकोच ठेवू नका. अरे मीराबाईला सुद्धा लोक वेडच म्हणत होते ना. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनासी रे. बापाने सांगाव की आमच्या कुळाला बट्टा लावायला जन्माला आलेली ही मुलगी. एवढ्यावर बाप नाही थांबला. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. एवढं भगवंताचं भजन केलं महाराज. मीराबाईला लोक सगळं जग वेड म्हणत होतं, पण मीराबाईने आपला आनंद सोडला. हो मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण
काहे तेरी अखियों में पानी हो, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 मेरा प्रेम दीवानी हो, मेरा कृष्ण दीवानी। सबके लिए मैं मुरली बजाऊं, नाच नाच सारे जग को नचाऊं। सिर्फ राधा नहीं है मेरी रानी, राधा नहीं है मेरी रानी हो, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी। जेवढं दुःख मीराबाईला होतं तेवढं आपल्या जीवनात अजिबात नाही महाराज। म्हणून खरं सांगू का, परमार्थ मस्तीत करा गड्यांनो। परत परत परमार्थ करण्यासाठी वेळ कुठे रे तुम्हाला? भगवंताने हा जो नरदे दिला असं समजा, भगवंताने उर्वरित आयुष्य तुम्हाला गोल्डन दिलंय गड्यांनो। गोल्डन चान्स म्हणतो त्याला, काय म्हणतो आपण? तुम्ही कोरोनाच्या नंतर जगले हेच गोल्डन चान्स आहे, बरोबर आहे का नाही? भगवंताने तुम्हाला आणि मला गोल्डन चान्सच दिलेला आहे। आता फक्त चुगल्या नका करू, काड्या नका करू, होईल तोपर्यंत परमार्थ करा ना। जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से। अरे कुछ समय ऐसा निकालो, प्रेम करो भगवान से, थोडा वेळ देवासाठी द्यायचा। परत परत नाही रे गड्यानो। गेलेली पैसा परत कमवू शकता, गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता, गेलेली जमीन परत मिळेल, पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, लाईफ इज नॉट वन्स मोर। किती जरी पैसे खर्च केले ते 1 मिनिटाचं तरी आयुष्य तुम्हाला भेटेल का? मग एवढा सुंदर नरदे प्राप्त झालाय ना, एका हिंदी कवीने सांगितलंय, मानुस जन अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। एकदाच पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम। किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा। आंधळेच्या हातात कावळा सापडवा तसा नरदे सापडलाय ना। वेळ जीवनामध्ये वाया नका घालू, भगवंताचं भजन करा रे। माझ्या गजानन बाबाच्या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी आहात, माझे हात जोडून विनंती गड्यांनो, थोडा वेळ तरी परमार्थासाठी द्या। 24 तास दिलेले माझ्या देवान तुम्हाला, किती तास दिलेले? त्या 24 तासातले 23 तास काम करा, धंदे करा, उद्योग करा, व्यवसाय करा, राजकारण करा, काय करायचं ते करा, पण 1 तास माझ्या देवासाठी द्या। मी गजानन बाबाच्या दरबारातून सांगतो, तुम्ही 1 तास त्याच्यासाठी दिले तर तो 10 तास तुमच्यासाठी दिल्याशिवाय राहणार नाही गड्यांनो। याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। अरे भगवंताचं नाव एवढं सोपं आहे गड्यांनो की तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही, न लगती सायास हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता। माझे गुरुजी मला सांगतात, पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा कसा लागतो माया हो, आणि झोपीत खाल्ल्यावर आणि रडत रडत खाल्ल्यावर, तुम्ही रडत रडत खा पेढा गोडच आहे, पेढा तुम्ही हसत हसत खा पेढा कसा आहे गोडच आहे, आणि पेढा झोपीत खाल्ला पेढा कसा आहे गोडच आहे। तुम्ही भगवंताचं नाव कोणत्याही भावनेने घ्या। आज्या मेळ्याला नेण्यासाठी यमराज आलेला होता, यमाचे पार्षद आलेले होते, आणि पोरग खेळतय म्हणून पोराला आवाज दिला, ए नारायणा ए नारायणा धाव। आता आवाज देवाला द्यालता का पोराला द्यालता हो? अरे पोराला दिला तरी देवानं काय केलाय, त्याचा उद्धार केलाय। तुमच्याने माझ्या जीवनाचा उद्धार नक्की करेल। तुमचा आणि माझा विश्वास देवावर कमी पडतोय गड्यांनो। एका हिंदी कवीचं वाक्य सुंदर आहे पहा, तेरी बिगड़ी हो तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है। विश्वास पाहिजेत ना महाराज। अरे जेवढा बायकोवर ठेवता त्यातला 10% देवावर ठेवला तरी कल्याण होईल तुमचं।
जेवढा विश्वास तुम्ही तुमच्या बायकोवर ठेवता, नातेवाईकावर ठेवता, त्यातला 10% जर देवावर ठेवला ना, तर मी नारदाच्या गादीवर सांगतो तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, भगवंताच्या नामामध्ये खूप ताकद आहे गड्यानो. पण आपल्याला नेमकं असं भांबवलंय काम आपलं. आपल्याला वाटतं कोणत्या देवाच्या मागे गेलं म्हणजे बरं होईल. जसे पुढारी पक्ष बदलायला लागले तसे देव बदलतात हो लोक महाराज. असं कसं होईल महाराज? असं नाही होणार. एक देव, एक मंत्र, एक संत आणि एक ग्रंथ. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, मारवाडी लोकांचा सल्ला जीवनात मोठा व्हायचा असेल तर सल्ला कोणाचा घ्यायचा? कोणाचा घ्यायचा? मारवाडी लोक. हा म्हणजे तुमचाच ना. वा, तेवढं किती वजना सांगतोय आमचा. खरं माणसाला श्रीमंत व्हायचं असेल तर संगत कोणाची करायची? मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्लाह, आणि आपला अल्ला गुल्ला आपला ताळाच नाही महाराज. काही कुणी एक देव असला पाहिजेत ना. लोकांना काय झालं काही कळत नाही महाराज. लोकांना असं वाटतं इकडे गेलं की बरं होईल, तिकडे गेलं की बरं होईल. एक देव ठेवा. आपुला तो एक सांगितलेला आहे, आपुला तो 1000 नाहीये. मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही गजानन महाराजांचे भक्त असाल ना, ठीक आहे, माझं काहीच दुमत नाही. गजानन महाराजांचे जर भक्त असाल तर गजानन महाराजावर एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा की तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर त्या पिंडीत सुद्धा तुम्हाला गजानन बाबा दिसले पाहिजेत महाराज. तुमचं तसं काहीच नाहीये. सोमवार आला की कैलास राणा शिवचंद्र मोळी. आणि सध्या मार्केटमध्ये सगळ्यात चांगले दिवस जर कोणत्या देवावर आहे तर महादेवावर आहे. याचं कारण फक्त प्रदीप मिश्रा आहे, दुसरं कोणी नाही महाराज. त्या बिचाऱ्यानं शिव महापुराण कथा सुरू केली तेव्हापासून माझ्या माय मावल्या एक लोटा जल. अख्ख्या महाराष्ट्रातले महादेवाच्या मंदिराचे कामं झाले हो. चांगली गोष्ट आहे. मी या मताचा महाराज आहे. थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाच्या मंदिरात जाता हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट आहे. पण महादेवाची भक्ती करता महादेव गेला, सोमवार गेला की लगेच मंगळवार आलीच परत देवी. मंगळवार गेला की बुधवार लगेच एका गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता बुधवार जात नाही तर लगेच गुरुवार स्वामी समर्था माझे आई. निघली बैठकीला. अहो थांब. लगेच गजानन बाबाच्या मंदिरात, लगेच साईबाबाच्या मंदिरात. असं नाही झालं पाहिजे. बरं गुरुवार जात नाहीत लगेच शुक्रवार. अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उधो उधो भक्त नाचती, गोंधळा येई वो जगदंबे. शुक्रवारी लगे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलिक देवता शोभे वाळवंती, कुंडलिक देवता शोभे वाळवंती हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. शुक्रवार झाला रे झाला केलं की शनिवारी सकाळी जय हनुमान ज्ञान. आणि शुक्रवारी दिवसभर धाब्यावर पडेल असतं बरं. दिवसभर अंडे खाताना लगेच शनिवारी जय हन. तुझ्या बापान ठेवलं का? एवढं सोपं आहे का परमार्थ महाराज? तुम्ही जेवढं देवाला हलक्यात घेता तेवढा देव हलक्यात राहिलेला. शनिवार जात नाही तर लयवारी आलं त्याच्या अंगात. काठीनं गोंगड
अहं वाग्या सोहं वाग्या प्रेम नगरा वारी हे सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. ह्या चाली जास्त म्हणावून या खांद्या जगदंबेच्या अंगात आलं तर आपलं कीर्तन अर्धच राहून जाईल म्हणून परमार्थ जो आहे ना तो असा दिवसाला परमार्थ बदलत जाऊ नका महाराज. खरं सांगतो तुम्हाला, पूर्वी लोकांना असं वाटत होतं, ऐका ना ऐका माझ्याकडे पहा, पूर्वी लोकांची अशी धारणा होती की तिरुपतीला गेलं माणूस श्रीमंत होतो. खरं सांगतो बरं तुम्हाला, बरेचसे श्रीमंत लोक तिरुपतीला जायचे. जमिनीचा व्यवहार झाला की तिरुपती, जमिनीचा व्यवहार झाला की तिरुपती. तिरुपतीचं थोडं मार्केट डाऊन झालं, आता नंतर लोक शिर्डीला जायला लागले. लोकांना असं वाटतं शिर्डीला गेलं की साईबाबाच्या कृपेने आपलं सगळं ठीक होईल. साईबाबाचं वजन डाऊन झालं, नंतर लोक स्वामी समर्थाकडे जायला लागले. आता तिरुपतीचंही वजन डाऊन झालं, स्वामी समर्थाचं झालं, साईबाबाचं झालं, नंतर लोक उज्जैनला जायला लागले, महाकालेश्वरला. लोकांना असं वाटतं तिथं गेलं, भस्म आरती केली, भस्म डोक्याला लावलं की माणूस कोट्या दिसत होतो. असे काही येडे तिथं जायला लागले दर्शनवर सोमवारी. आता उज्जैनच्या महाकालेश्वरचंही मार्केट डाऊन झालं, आता खाटू श्यामजी आले. कोणत्या देवाची निंदा करण्यासाठी तुम्ही नाही बोलवलं मला. मी हिंदू धर्माचा प्रचारक आहे, माझ्यासाठी सर्व देव मला समान आहे. पण मला एवढं बसणाऱ्या माता मावल्यांना सांगायचं, वडीलधाऱ्या मंडळीला विचारायचंय, 5 वर्षाच्या अगोदर कधी खाटू श्याम नावाचा कधी देव पाहिला होता का तुम्ही? अरे इंस्टावरचा देव येतो. खाटू श्यामचींची कथा महाभारतात आलेली आहे, भागवतामध्ये आलेली आहे. पण 10 वर्षापूर्वी खाटू श्याम नाव कोणी ऐकलं का? इंस्टावर 2-4 रीला काय व्हायरल झाल्या महाराज. बाबा 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 काय गर्दी वाढली त्या खाटू श्यामकड. लोकांना असं वाटतं 20 कोटी रुपये कर्ज झालं आणि खाटू श्यामजीकडे गेलं खाटू श्यामजी 40 कोटीची बॅगच देतात. अरे असं नसतं होत रे बाबा, असं कसं होईल महाराज? अख्खं आयुष्य चाललंय परमार्थामध्ये तरी अजून कशाचाच कशाला मिळणार नाही. तुम्ही एवढ्या सहज तुम्ही जेवढं वेळ देवाला समजता. हे बघा, तर तुम्हाला खरं सांगू का, चालूपणा करा गड्यांनो, पण बायको सोबत, भावासोबत करा, मैत्रिणीसोबत करा, मायबापासोबत करा, पण चालूपणा देवासोबत करायचा. जगातला सर्वात हुशार व्यक्ती देव आहे. चतुरातो शिरो गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. म्हणून जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी परमार्थाला सोडू नका. प्रमाण 3 सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला, नारायणा नारायणा पाहती पांडव अखंड वनवासी. तुका म्हणे तुझा हो न पडावा विसर. जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी भगवंताचा विसर पडू देऊ नका. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. आणि असा जो वैष्णव तो कोणत्या जाती कुळामध्ये जन्मलोय तो कोबराय सांगतात. तुका म्हणे याती हो का तयाती भलती. भगवान परमात्मा जाती कुळाचा विचार करत नाही बसणारे मंडळी. भगवान परमात्मा फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतो. सबसे ऊंची प्रेम सगाई, फक्त प्रेमाचा विचार करतो. दुर्योधन का मेवा त्यागा, साग विदुर घर खाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. अरे दुर्योधनाच्या घरचा 56 प्रकारचा भोग त्यागलाय आणि विदुर काकाच्या घरच्या कन्या खाल्ल्या. शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आली होती, तरी पण मातंग ऋषीने सांगितलं, शबरी तुझी भक्ती, तुझी सेवा, तुझं प्रेम पाहून मी प्रसन्न, काळजी करू नको. विश्वाचा मालक अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में. किती वर्ष वाट पाहिली माया हो, किती वर्ष वाट पाहिली? 14.
14 वर्ष वाट पाहिली तेव्हा शबरीच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्राची कृपा झाली. तुम्हाला तर असं वाटतं एक वारी गजानन बाबाची गेली, गजानन बाबा आपल्या घरी सालानच राहिले पाहिजे, एवढं सोपं आहे का? एवढा परमार्थ हलक्यात घ्यायचा नाही. म्हणून परमार्थ श्रद्धेनं करा. तुका म्हणे याती, कोणत्याही यातीचा म्हणजे याती म्हणजे जाती, कोणत्याही प्रकारचा जातीचा विचार जगाचा मालक करत नाहीये, फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतो. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे भागवतातल्या 4 ओव्या तुम्हाला सांगतो, किती सुंदर ओव्या आहे पहा. विदुरदासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी वंदू कैचे निनिंदू मनावा. एक विदुर दासी पुत्र होते तरी सुद्धा भगवंतांनी त्यांचा स्वीकार केला. दुसरी ओवी, योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. बसणारे मंडळी, वानर योनीमध्ये जन्माला आलेले होते हनुमंतराया, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला की तुकोबरायसारख्या महात्म्यानं म्हणावं, काय भक्तीच्या त्या वाटांमध्ये दावया सुबटा. दुसरी ओवी पहा, राक्षसा माझी बिभीषण हो, राक्षसा माझी दैत्या माझी प्रल्हाद दान, भगवंतासी अनन्य शरण वैष्णवपण ते नेत्यासी. मायबाप, राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले बिभीषण, दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हादजी, तरी सुद्धा भगवंतांनी त्यांचा स्वीकार केला. शेवटची ओवी खूप गोड आहे, पहा ना. पक्षा माझी केवळ निंदू, जटायू उद्धरिला म्यागिधू, उद्धरिला धर्म व्याधू भाव शुद्धू मदरथी. मायबाप, प्रभू रामचंद्राच्या सीताई साहेबाला ज्यावेळेस रावण घेऊन चालला त्यावेळेस जटायूचं आणि रावणाचं युद्ध झालं आणि जटायू रक्ताच्या थारोळ्यामध्ये खाली पडलाय. राम राम करतोय. लक्ष्मणाने आठवण केली, प्रभू कोणीतरी भक्त तुमची आठवण करतोय. बघितलं तर रक्ताच्या थारोळ्यामध्ये जटायू पडलेला आहे. जटायूला उचललं आणि आपल्या मांडीवर घेतलं. ए जटायू, कोणी केली दादा ही तुझी अवस्था? जटायूने हात जोडले, प्रभू आई साहेबाला रावण घेऊन जात होता, रावणाचं आणि माझं युद्ध झालं, रक्ताच्या थारोळ्यामध्ये मी खाली पडलो. माझ्या सीते आई साहेबासाठी तू रक्त सांडलंस, माझ्या सीतेसाठी रक्त सांडलंस. प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. सांग तुला काय पाहिजे जटायू? जटायूच्या डोळ्याला धारा लागल्या. प्रभू तुम्ही मला जे दिलं ते कोणालाच दिलं नाही. याचं कारण, जी मांडी मरताना दशरथाला नव्हती भेटली, ती मांडी जर मला मरताना भेटत असेल तर माझ्यासारखा भाग्यवान या जगामध्ये दुसरा कोण असेल. म्हणून खरं सांगू, जटायू सारख्या प्राण्याचा जर उद्धार होतोय तर तुमच्याने माझ्या जीवनाचा उद्धार होणार नाही का? नक्कीच होईल. एका हिंदी कवीचं वाक्य पहा, अरे आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ श्रद्धेनं करा, प्रेमानं करा, भक्तीनं करा. निश्चित जर केलं तर जगाचा मालक तुमच्या जाती कुळाचा विचार करत नाही. विठोबा रखुमाई प्रभु रामचंद्र भगवान की जय. आवाज मला नाही आला पाहिजे, आवाज मुंबऱ्याला गेला पाहिजेत महाराज. तुम्ही म्हणाल मुंबऱ्याला का? तिथली एक शेंबडी पोरगी निवडून आली आता 10-15 दिवसापूर्वी. ती पहिली असं ना, तुम्ही ती कैसे हराया असं काहीतरी होतं ना ते. एका गटामध्ये निवडून आली तरी ती म्हणते की अख्खा महाराष्ट्र हिरवा करू. त्या शेंबडीला जाऊन सांगा की महाराष्ट्र कालही भगवा होता, महाराष्ट्र आजही भगवा आहे आणि महाराष्ट्र उद्या सुद्धा भगवा राहणार आहे. महाराष्ट्र हा कोणत्या पक्षाचा नाहीये. भगवा झेंडा हा कोणत्या बीजेपीचा आणि शिवसेनेचा नाहीये. भगवा झेंडा हा हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि ते कालही भगवं होतं.
अहो हे प्रयत्न तूच केले असे नाहीये, अफजल खानानं सुद्धा तेच प्रयत्न केले, त्याला सुद्धा महाराष्ट्रानं मातीत गाडलंय. आणि औरंगजेब बादशाहनं सुद्धा तेच प्रयत्न केले, त्याला सुद्धा या महाराष्ट्रानं काय केलंय, मातीत घाडलंय. खरं सांगू का महाराज, काय लोकांचे आपल्या महाराष्ट्रात एवढे हजारो नगरसेवक निवडून आले, आपल्याकडनी कोणी एवढी अति केली का हो? पण त्यांच्या रक्तात दोषच आहे महाराज, तुम्ही काही म्हणा का. खरं सांगतो ना तुम्हाला, ते आपल्याला वाटतं लेकरं खेळू द्या, आता ते नाकात मुतायला लागले ना, किती दिवस खेळू द्यायचं त्यांना? अजिबात नाहीये. महाराष्ट्रात राहायचं तर महाराष्ट्राचा विरोध करून तुम्हाला चालणार नाही. इथंच राहायचं, इथंच खायचं, इथंच घरं, इथंच सगळं. पाकिस्तान जिंकल्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्रात फटाके वाजवत असाल तर अशा नालायकाच्या विरोधात आम्ही बोलणार आणि बोलणार. तो आमचा धर्म आहे. महाराज लोक संप्रदायाचे प्रचारक कोणत्या पक्षाचे नाही, कारण की महाराष्ट्रातले भारतातले सगळे पक्ष फक्त 100-125 वर्षापूर्वीचे, त्याच्या अगोदर या महाराष्ट्रात हिंदू धर्म आहे. आणि आम्ही फक्त हिंदू धर्माचे पाईक आहोत, धर्माचे प्रचारक आहोत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपण थोडं लोकांनी सावध राहिलं पाहिजेत. महाराज माझी विनंती गड्यानो, बराचसा तरुण वर्ग इथं मला कीर्तनासाठी दिसतो. तरुण पोरांनो, माझे हात जोडून विनंती गड्यानो, या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये रे पोरांनो. काय पाकिस्तान पासून भीती आपल्या भारताला राहणार आहे? अरे ज्या देशामध्ये 85% लोक भिकारी, त्या देशापासून आपल्याला कशी भीती राहील? भारताला पाकिस्तान पासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाही, कोणापासूनच नाहीये. भारताला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल पोरांनो, तर ती फक्त व्यसनापासून आहे. माझी तरुणांना हात जोडून विनंती पोरांनो, मी तुमच्या पाया पडतो गड्यानो, जीवनामध्ये सगळं काही करा, फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू. अरे तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज आदर्श घ्या रे त्या लोकांचा. ते दिवसातून 4 वेळेस नॉन व्हेज खातील, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी या देशामध्ये फक्त आणि फक्त 2% आहे. महाराज आपल्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर आपण 85% पुढे चाललो. किती टक्क्याच्या पुढं? आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पेल नसती, नाही तर वरबाप बी पेले, नवरीचा मामा बी पेले, नवरदेवाचा मामा सुद्धा. म्हणून तरुणांना माझे हात जोडून येते, दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलो का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. म्हणून जीवनामध्ये व्यसन नका करू. सर्वांनी एकत्रित हो, सगळे गाणे वाजतील, फक्त दगड नका मारू. म्हणून सर्वांना माझी विनंती पोरांनो, एकत्रित या, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अरे अख्खं मालेगाव एकत्रित आलं, अख्खं कशाचं महाराज? फक्त 25% लोक एकत्रित आले तर इथं बसायला जागा नाही. असाच जर सर्व माझा हिंदू धर्म एकत्रित आला आणि देशासाठी धर्मासाठी जर आपण एकत्रित राहिलो तर मी गजानन बाबाच्या दरबारात सांगतो, भविष्यात 5 वर्षात माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी एकत्रित या, सर्वांनी व्यसनापासून दूर राहा. अरे यूपी बिहारचे लोक तुमच्या मालेगावला आले रे पोरा हो, पाणीपुरी ऐकून कोटी रुपयाच्या जागा घेतल्या रे त्यांनी आपल्या मालेगावला. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या वाशिमला आले, स्वीट मार्ट विकून त्यांनी कोटी रुपयाच्या जागा बांधल्या. मग ते राजस्थानहून येऊन जर महाराष्ट्रात धंदा करत असेल तर तुम्हाला धंदा व्यवसाय करायला काय झालं? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, स्वतःच्या पायावर उभे राहा, आलतू फालतू लोकांच्या मागं नका फिरू. स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागं फिरले पाहिजेत. सगळ्यांनी उद्योग धंदे करा, व्यवसाय करा, निर्व्यसनी जीवन जगा, अगदी आनंदात जीवन जगा. चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या, चांगले अंगठ्या पिंगट्याचे नादी लागू नका, कारण सोनं लय महाग झालं. त्याच्या भानगडीतच पडू नका. आता फक्त सोनं पाहायचं ना, ऐकायचं, घ्यायचं नाही. मायाव तुम्ही सुद्धा घ्यायचं, सोनं म्हणून बँटेक झाला. आता ओरिजिनल घ्यायच्या नादी लागायचं. म्हणून प्रत्येकाने उद्योग धंदे व्यवसाय करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो गड्यांनो. नाही पवाडे नाही म्हणत बाई मी. ऐका, हा म्हणतो म्हणतो, ते म्हणणारच आहे, त्याच्याशिवाय मला नारळच देत नाही लोक, मला माहिती, त्यामुळे काही ताण नाही. पवाडा नाही म्हणतायत बरं आई, मला खरंच नाही. आता कालच्या महाराजांनी म्हणला ना, सुंदर पवाडा म्हणला, माझे ते मित्रच आहे, सगळ्यांनीच पवाडे म्हणावं असं काही नियम नाही. प्रत्येकाचं बोलण्याची पद्धत सगळ्याची वेगळी. तुम्ही लक्ष द्या, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. ऐका ना दादा, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ना, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी निश्चित तुम्ही पोरके होसाल. अरे पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है.
लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती उसे माँ बाप कहते. एक उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला. माया हो रडायला लागली ती. ए दादा डोळा खराब झालाय रे सोन्या माझा, काळजी करू नको माय, मालेगावच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली. दादा मालेगावमध्ये जाऊन जर डोळा नीट नाही झालं तर काय करशील. मुलगा म्हणला आई काळजी करू नको, हे आशीर्वाद तुझ्या आशीर्वादाने भरपूर गहू हरभरा सोयाबीन चांगली झाली, हळद चांगली झाली, नागपूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा नागपूरला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील. मुलगा रडायला लागला. आई वाशिम मालेगाव हायवेवर माझी 25 एकर जमीन आहे ग, रोड टच जमीन आहे, त्यातली 5 एकर जमीन विकतो आई, अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळा बस आता ऑपरेशन करायची गरज नाही रे, आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने त्या मरणाचा स्वीकार करेल का. माझी कुस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पोरगही रडायला लागलं आणि आई रडायला लागली. पोरग रडता रडता आईला म्हणता आई माझी परीक्षा घेत होतीस का ग माय तू. हो रे सोन्या मी तुझी परीक्षा घेत होती. बघ आई मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो ग माय, तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो, एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण ए आई ऐक ना ग, दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील. 60-65 वर्षाची आई रडता रडता पदार्थ डोळे पुसले आपल्या लेकराला सांगितलं ए दादा तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी माय तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली, एवढं प्रेम या जगामध्ये आई करते. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी म्हणतो आई माझी मायेचा सागर, कमी करावा दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी हो मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. अगदी सुंदर नियोजन, पत्रिका दाखवली, अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर 2 मिनिटं बसा, कृपया कोणी उठू नका. पुरुष मंडळी तुम्हाला तुमच्या बायकाची शपथ उठू नका. माया हो तुम्हाला तुमच्या नवऱ्याची. म्हणून सर्वांना माझी हात जोडून होती. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे महाराज. गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम. आपलं भाग्य आहे महाराज की एका थोर महात्म्याचं शिव महापुराण श्रवण करायला मिळतंय, की ज्यांचं नाव नॅशनल लेवलला आहे असे असणारे आमचे उत्तम स्वामीजी महाराज श्री शंभू पंचाग्नी आखाडा याचे ते मालक आहेत. त्यांच्या मुखातून तुम्ही सुंदर असं शिव महापुराण कथा श्रवण करत आहात. महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तन आहेत. त्यामध्ये आजची सेवा चं सौजन्य ज्यांनी घेतलं आमचे गजानन भाऊ आहेत, आमचे सुनील पाटील आहेत जिल्हा परिषद सदस्य, आमचे अभिषेक पाटील आहेत मालेगाव, आणि राजू पाटील उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. या सर्वांसाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवा महाराज. तुम्ही सर्वच मंडळी या कार्यक्रमाला सहकार्य करता म्हणून आपल्या जिल्ह्यातील आज हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे महाराज. ज्यांनी सकाळचं अन्नदान दिलं, ज्यांनी संध्याकाळचं अन्नदान दिलं, 8 दिवस ज्यांनी कीर्तनकाराचं सौजन्य पद घेतलंय, त्या सर्व सौजन्यकर्त्यांसाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवा महाराज. वा वा वा. ज्यांनी हा कार्यक्रम चांगला व्हावा, ज्यांनी हा कार्यक्रमाची शोभा वाढवावी,
मग सोशल मीडिया असेल, कोणी पत्रिका असेल, सगळेच जे सेवा करणारी मंडळी आहेत, इथं जेवढे काही माझ्या स्वयंसेवक मायमाऊले आहेत, हे झाडून घेण्याची सेवा करते, कोणी विना, कोणी वाढण्याची, या सर्व मंडळीसाठी एकदा प्रेमानं सर्वांनी टाळी वाजवा. आणि एवढा सोन्यासारखा जो कार्यक्रम चालू आहे की अख्खा महाराष्ट्र आपल्या कार्यक्रमाचा उदो उदो करतोय, अशा सोन्यासारख्या कार्यक्रमामध्ये गेल्या 5 दिवसापासून ज्यांनी मनापासून काड्या केल्या असेल त्याच्यासाठी टाळी वाजवा. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे भास्कर महाराज आहेत, आमचे भगवान महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत, भागवत महाराज आहेत, माझे परम मित्र, आम्ही लहानपणी आळंदीला सोबत होतो असे असणारे आमचे मधुकर महाराज अवचार, त्यांची सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था, दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला आमचे संदीप महाराज आहेत आणि आमचे रवी महाराज आहेत, या दोघांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. महाराष्ट्रामध्ये जे काही टॉप 10 साऊंड आहे त्याच्यामध्ये आपल्याच वाशिम जिल्ह्याचं वैभव, गाव अमानी, छोट्या गावामधून छोट्या धंद्यामधून सुरुवात केली, पण आज महाराष्ट्रामध्ये माईक जर म्हणलं तर चांगले चांगले कथाकार, चांगले चांगले कीर्तनकार ज्या माईकचं नाव घेतात, कधीच कोणाला अडथळा निर्माण होत नाही, कधी कोणी त्याच्यावर नाराज होत नाही, असा माझा लाडका भाऊ आमचा भुजंग, त्याच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. त्याचं नाव काय? कृष्णा, त्याचा वाढदिवस आहे आज, त्याच्यासाठी टाळी वाजवा एकदा सर्वांनी. गजानन बाबा, तुझ्याकडून असं चांगला माईक लावून घेऊ, बरोबर आहे का नाही? कारण की एवढा समाजा पुढं बोलायचं म्हणलं की माईक कसा पाहिजे, थोडा चांगला पाहिजे. सर्वच मंडळी, तुम्ही सर्वांचे नावं जरी मला पाठ नसतील, पण निश्चित तुम्हा सर्वांविषयी माझ्या अंतकरणामध्ये आदर आहेत. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं, अगदी भरगच्च समाज आहे, बरोबर आहे का नाही? उठून तुम्ही पहा, जिकडं तिकडं लोकच आहे महाराज, ज्याला जिथं जागा बसल तिथं भेटले, आणि त्यामध्ये 85% महिला मंडळींचं योगदान आहे. त्या महिलांसाठी सुद्धा मी आल्यानंतर तुमच्यावर रागवलं माया हो, पण तुम्ही थोडा मोबाईल यूज कमी केला पाहिजेत. याचं कारण सांगू का तुम्हाला? उद्याची येणारी पिढी ही मोबाईलमुळेच बर्बाद होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असताना जिजाबाई साहेब मोबाईल खेळतच नव्हत्या, त्या रामायण वाचत होत्या, महाभारत वाचत होत्या, म्हणून राजा एवढा मोठा जन्माला आला. माझ्या बोलण्याचा राग निश्चित येईल तुम्हाला, होईल त्रास, पण गुण हमखास, बरोबर आहे का नाही? म्हणून तुमचं लेकरू म्हणून मला तुम्ही पदरात घ्या आणि माफ करा, बरोबर आहे का नाही? पण कीर्तन हे असं आहे, तुम्ही सर्वांनी शांतता दिली त्याच्यामुळे एवढं चांगलं कीर्तन करू शकलो. मला विनोद करता येत नाही. विनोद काय करायचे महाराज? जीवनाचाच विनोद झाला तुमच्या आणि माझ्या, काय विनोद सांगू कीर्तनातून? मग चांगलं कीर्तन करायचं म्हणलं की त्याला शांतता लागती. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता बसा, झालं. जाता जाता एक छोटीशी विनंती करायची. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का? तसलं काही मनात पाप आणू नका, पण त्या गाईचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोरच क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकाने घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही, याची शाश्वती नारदाच्या गादीवर देतो. ज्ञानेश्वर